श्री स्वामी समर्थ. अक्कलकोटाच्या शांत वातावरणात स्वामी समर्थ ध्यानमग्न होते. त्यांच्या अबोल नजरेतून भक्तांना आधार मिळत होता. शब्द नव्हते, पण भावना बोलत होत्या. भाग 2. एक गरीब भक्त स्वामींच्या पायाशी बसला. काही न बोलता त्याच्या डोळ्यात अश्रू होते. स्वामींनी फक्त हात ठेवला. दुःख हलके झाले. भाग 3. स्वामी म्हणाले नाही तर, पण त्यांच्या शांततेतून सर्व ठीक होईल हा संदेश मिळाला. भाग 4. अबोल स्वामीची कृपा शब्दाशिवाय काम करत होती. भक्ताचे मन स्थिर होत होते. भाग 5. विश्वास हा शब्द नाही, अनुभवतील असते हे स्वामींनी दाखवून दिले. भाग 6. एक अहंकारी व्यक्ती आले. स्वामी शांत राहिले. डोळ्यात वेगळाच त्या व्यक्तीला स्वामींनी चूक उमगली. भाग 7. स्वामीची नजर म्हणजे अरसत आपल्याला स्वामीचे दर्शन घडवणारी. भाग 8. अबोल भावना म्हणजे संयम, करुणा आणि आत्ममुक्ती. भाग 9. स्वामी बोललेले नाही तर, पण मनातील प्रश्नांची उत्तरे मिळाली. भाग 10. कधी कधी मौन हे सर्वात मोठे उपदेश असते. भाग 11. भक्तांच्या मनातील भीती स्वामींच्या उपस्थितीत नाहीशी झाली. भाग 12. अबोल स्वामींनी कृपेचा वर्षाव केला. भाग 13. ज्याला श्रद्धा होती त्याला शब्दाची गरज नव्हती. भाग 14. स्वामीच्या मौनात ही शांती होती. भाग 15. मन शुद्ध असेल तर स्वामीची कृपा नक्की मिळते. भाग 16. एक आजारी भक्त फक्त श्रद्धाला आला. स्वामी शांत राहिले. दिवसात तो बरा झाला. भाग 17. अबोल भावना म्हणजे विश्वास. भाग 18. स्वामी समर्थ म्हणजे आधार, धैर्य आणि शांती. भाग 19. शब्द पण अनुभूती राहते. भाग 20. मौनातूनच खरा स्वाद घडतो.
भाग 21. स्वामीच्या कृपेने भक्तांचे जीवन बदलले. भाग 22. अबोल पण सर्व काही सांगते स्वामी. भाग 23. शांततेतूनच आत्मबोध झाला. भाग 24. स्वामीच्या मौनात भक्त हरवून गेला. भाग 25. शेवट. अबोल भावना म्हणजेच स्वामी समर्थांची खरी ओळख. जिथे शब्द नसतात तेथे श्रद्धा बोलते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.